ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आगामी महापालिका निवडणुकीत सचिन सावंत यांच्यामुळे सत्तेचे चित्र बदलणार। निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग। यंदाच्या सांगली महापालिका निवडणुकीत सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे ते माजी नगरसेवक सचिन सावंत यांच्या भूमिकेकडे। सांगली महापालिकेत सावंत पॅटर्न हा अनेकदा निर्णायक ठरलेला आहे। दादा सावंत यांच्यापासून सुरू झालेली ही राजकीय परंपरा आजही मजबूत असून त्यांच्या पाठोपाठ बंधू सचिन सावंत यांनी देखील आपली ठसठशीत छाप उमटवली आहे। 2018 मध्ये सांगली महापालिकेवर भाजपने पहिल्यांदा सत्ता मिळवली होती। मात्र 2.5 वर्षाच्या आत सत्तेचं गणित बदललं आणि सावंत घराण्यातील 2 नगरसेवक स्नेहलताई सावंत आणि महेंद्र उर्फ बाळू सावंत यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवता आली। त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास सावंत पॅटर्न निर्णायक ठरत असल्याचं पुन्हा सिद्ध झालं। सध्या सचिन सावंत हे माजी नगरसेवक असून सांगली जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख आणि लोकप्रियता आहे। त्यांच्या कार्यशैलीची चर्चा संपूर्ण महापालिका क्षेत्रात आहे। त्यांच्या पाठीशी असलेला जनसमूह आणि संघटन शक्ती लक्षात घेता आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका सत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एकूणच सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची आगामी निवडणूक कोणत्या दिशेने वळते हे ठरवणारे केंद्रबिंदू सचिन सावंत आणि सावंत पॅटर्न राहणार हे आता स्पष्ट होत आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज।